नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र स्टेटचा जो MBBS BDS चा पहिला राऊंड आहे त्याची जी चॉईस फिलिंग आहे ती उद्यापासून ओपन होणार आहे। आज दिनांक 25 आहे, तर आजच्या डेटमध्ये फायनल मेरिट लिस्ट यायला पाहिजे आणि सीट मॅट्रिक्स ते अद्याप आलेली नाही, तर ते आल्यानंतर आपण त्याबद्दलची सुद्धा माहिती असंच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। त्याचबरोबर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण ते फायनल मेरिट लिस्ट असेल किंवा सीट मॅट्रिक्स असेल ते आपण शेअर करणार आहोत। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता। तर उद्यापासून चॉईस फिलिंग ओपन झाल्यानंतर चॉईस फिलिंग करण्या अगोदर विद्यार्थ्यांनी आपला जो फायनल SML आहे कॅटेगरीनुसार तो चेक करायचा आहे आणि सीट मॅट्रिक्स प्रॉपरली चेक करायचा आहे। जसे की मी सांगितलं होतं किंवा तुम्ही इतर न्यूजमध्ये पण बघितलं असेल की यावर्षी MBBS कॉलेजेस वाढलेले आहेत, तर ते कोणते कॉलेजेस आहेत हे प्रॉपरली सीट मॅट्रिक्समध्ये चेक करायचं आहे, त्याच्यानंतर चॉईस फिलिंग करायची आहे। MBBSचे किंवा इतर कोर्सचे असे काही कॉलेजेस आहेत ते तिथं कसल्याही प्रकारचं स्कॉलरशिपचं बेनिफिट मिळत नाही, तर चॉईस फिलिंग करण्या अगोदर सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे। कॉलेजचं फी स्ट्रक्चर, कॉलेजचं लोकेशन हे सगळं चेक करूनच चॉईस फिलिंग करायची आहे। तर उद्या जी चॉईस फिलिंग करायची आहे त्याच्या एक्झाम्पलसाठी आपण लास्ट इयरचं जे सीट मॅट्रिक्स आहे MBBS BDSचं ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहोत, जेणेकरून ते आत्ता सध्याचं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं ते सीट मॅट्रिक्स चेक करायचं आहे। महाराष्ट्रामधील काही कॉलेजेस हे पूर्णपणे डीम कॉलेजेस झालेले आहेत, तर ते डीम कॉलेज हे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करत नसतात, ते MCC काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करत असतात। उद्याची जी चॉईस फिलिंग आहे ते महाराष्ट्रामधील जेवढे काही गव्हर्नमेंट ॲडेड आणि प्रायव्हेट, त्यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो, या कॉलेजेसचं सीट मॅट्रिक्स येणार आहे। या कॉलेजेसचीच आपण चॉईस फिलिंग करू शकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रत्येक राऊंडचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते वेगवेगळं असतं राऊंडनुसार, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3। आज जे सीट मॅट्रिक्स येणार आहे ते राऊंड 1चं येणार आहे MBBS BDS या कोर्ससाठी, आणि आपण हे जे सीट मॅट्रिक्स बघत आहोत ते लास्ट इयरचं सीट मॅट्रिक्स आहे 2025-26। करंट राऊंड जो आहे तो चौथा राऊंड, म्हणजे आपण चौथ्या राऊंडचं सीट मॅट्रिक्स बघत आहोत। याच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की आता जे सीट मॅट्रिक्स येणार आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं असतं किंवा कशा पद्धतीचं सीट मॅट्रिक्स असतं ते। इथं आपल्याला दिसेल गव्हर्नमेंट कॉलेज MBBS। ज्यावेळेस आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे, चॉईस फिलिंग करत असताना आपल्याला कॉलेजचा कोड एंटर करून चॉईस फिलिंग करायची आहे। इथं आपल्याला दिसेल सिरियल नंबर 1 कॉलेजचा कोड जो आहे तो 1101 आहे। कॉलेजचं नाव जे आहे ते ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई आहे। त्यानंतर इथं आपल्याला पुढे सगळ्या कॅटेगरी मेन्शन केलेल्या दिसतील, SC ST VJ NT1 OBC SCBC EWS आणि ओपन। तर तुम्ही तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुम्हाला इथे किती सीट अवेलेबल आहेत हे चेक करून चॉईस फिलिंग करायची आहे। जर आपण लास्ट इयरचा विचार केला, कन्सिडर केलं, तर टोटल कॉलेजेस किती होते गव्हर्नमेंटचे, तर इथं आपल्याला दिसेल गव्हर्नमेंटचे जे टोटल कॉलेजेस आहेत टोटल 42 कॉलेजेस आहेत। तर आता हे कॉलेजेस चेंज होतील, तर यावर्षी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किती ऍड झालेत हे आपल्याला आज रात्रीचं किंवा उद्याचं जे सीट मॅट्रिक्स येणार आहे ते बघून आपल्याला माहित होईल की गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किती ऍड झालेले आहेत। तर अशाच पद्धतीनं आपल्याला इथं दिसेल प्रायव्हेट MBBS कॉलेज, ठीक आहे, यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणत असतो। या कॉलेजमध्ये जरी विद्यार्थ्याला राऊंडमधून ऍडमिशन मिळालं तर त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे बेनिफिट मिळू शकतं, पण असे काही दुसरे कॉलेजेस आहेत की तिथं कसल्याही प्रकारचं स्कॉलरशिपचं बेनिफिट मिळत नाही। ते तुम्ही प्रॉपरली चेक करायचं आहे चॉईस फिलिंग करण्या अगोदर। इथं आपल्याला दिसेल सिरियल नंबर 1 कॉलेजचा कोड जो आहे तो 1105 आहे। कॉलेजचं नाव KJ सोमय्या मेडिकल कॉलेज, मुंबईचं कॉलेज आहे। अशाच पद्धतीनं इथं पूर्ण कॅटेगरी मेन्शन केल्या जात असतात, तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार चेक करून चॉईस फिलिंग करू शकता। लास्ट इयरच्या विचारानं जर आपण बघितलं तर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस किती होते, तर इथं आपल्याला दिसेल टोटल 25 कॉलेजेस होते। तर आता जे सीट मॅट्रिक्स येणार आहे राऊंड 1चं त्याच्या बेसिसवरती आपल्याला माहित होईल की प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किती ऍड झालेले आहेत। तर सीटचा आपण विचार केला तर 3599 सीट होत्या लास्ट इयरला, तर यावेळी सीट वाढणार आहेत, तर किती सीट वाढल्या कोणत्या कॉलेजमध्ये हे आपण सीट मॅट्रिक्स आल्यानंतर बघणार आहोत। त्यानंतर BDS, जर आपण BDSचा विचार केला तर इथं आपल्याला दिसेल गव्हर्नमेंट BDS कॉलेज, त्यानंतर इथं
सिरियल नंबर आणि कॉलेजचा कोड 2101 गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई. अशाच पद्धतीनं इथं आपल्याला पूर्ण सगळ्या कॅटेगरी मेन्शन केल्या जातील. जे स्पेशल रिझर्वेशन आहे किंवा अदर रिझर्वेशन D1, D2, D3 हे जे आहे हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असतं. सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये हे रिझर्वेशन नसतं. जर आपण गव्हर्नमेंट BDS कॉलेजचा विचार केला तर लास्ट इयरला 5 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस होते आणि 376 सीट अवेलेबल होत्या. जर आपण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे अदर रिझर्वेशन आहे ते अदर रिझर्वेशन नसतं. इथं आपल्याला दिसेल 00, फक्त इथं IQ कोटा आपल्याला दिसेल. जर आपण कॉलेजेसचा विचार केला तर लास्ट इयरला BDSचे जे कॉलेजेस आहेत ते टोटल 25 कॉलेजेस होते. तर यावेळेस पहिल्या राऊंडला BDSचे सुद्धा गव्हर्नमेंटचे असतील किंवा प्रायव्हेट कॉलेज असतील ते किती आले ते सुद्धा आपल्याला समजेल. लास्ट इयरच्या विचाराने 25 कॉलेजेस होते आणि नंबर ऑफ सीट जे आहेत ते 2400 सीट होत्या. करंट इयरचं किंवा करंट राऊंडचं जे सीट मॅट्रिक्स आहे ते आल्यानंतर सुद्धा आपण त्याबद्दलची डीपली इन्फॉर्मेशन देणार आहोत. आणखी जर तुमचे काही डाऊट असतील SML नंबर बद्दल किंवा सीट मॅट्रिक्स बद्दल तर तुम्ही कमेंट करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.